औचित्यवाडी. डेपुटी तुम्ही बाहेर झोपले. बाहेर झोपायचे दिवस तर आमचे. रडतो का म्हण रे? मी वैतागलो माय जीवाला. काय पारी काय पारेल? पारीत नसतो राहत आता. मी नाही राहणार मी पारीत. जरा चांगला डोकला लागला तर तो बी ना आईला डोकल्याच्या टायमाला झाला. काही होतं ते काय आणलं? काय आणलं हे? काय आणलं इथं माहिती? काय करा मला तुमची इथं कामाला ठेवा ना भाऊ. मलाच माझ्या बायकोने कामाला ठेवले. तुला कुठं कामाला ठेवू मी? म्हणून तुम्ही बाहेर झोपले होते का? हा. मला नाही, मला बायको घरातच घेत नाही. तू जातोय घरी पळ. नाही मी नाही जाणार. मी तर तिथं तोल बघायला जाणारच नाही त्या पारीचं. काही झालं तुम्ही मला बुलेट ढकलून लावलं तरी जाणार नाही मी. तुमच्या इथं म्हणतात जे म्हणतात ते काम करीन. झाल्या कम वैताग देतो आम्हाला. मी एक तर वैतागलेलो आहे. रोज एक ग्रामपंचायतचं काम करा, शेतीचं काम करा, आणि तू इथून आरडावाडा करू. जा ना घरी. अहो आढळवाडा काय? तुम्ही डेपुटीत गावचे. तुम्ही असं म्हणलं मी कुठं जावं आता बघावं लागावं. मला माणूस आगलो लावतो. एक दिवस महिनाभर ठेवा. महिनाभर मी माहीत नंतर तोय घरी. तोंडात घुसून बुक्की आणि ना मी. तू जर जास्त दातच पाडी ना आला का तोय दरबारला इथं आला का? दर माझ घर कसं तू तुम्ही बायको कुठे? तिथं झालं तिकडे जा. बसली घरात. अरे मग तू माझ्याकडे कशाला गोदारी घेऊन आला? जाय ना घरी, झोप ना. नाही मला इथं राहायचं तुमच्या इथं. काय इकडे आली मग? कोण? ती तोय बायको. तिची का टप्पर आहे तुमच्या दारासमोर सुद्धा फिरकायची. जाले असल्यावर आयला फिरकली ना दनात दन उपटून उचलून सापासारखी मुळीसारखी आपटीन तिला. याला ज्याला गावाला आहे ना, तू माझ्या घराला शनी लागलाय. तू द्याव चप्पत कुठं? अख्ख्या गावाला तू मी सगळं उक्त घेतल्यासारखं झालंय. मी उगते ह्याच्यात काय आले? जा तिकडे त्या कांद्या तिकडे बघ. कुठं? मागच्या खोलीत. देव माणूस बर का तुम्ही डेपुटी. तुमच्यासारख्या माणसं भेटणं म्हणजे नशीब लागत आहे. हा हा देव माणूस आहे. जाय गडीबारची विनील चहा करायला 1 कप. त्याला काय होते करतात मागे ना. जा चहा करायला लाव वहिनीला. वहिनी इथं तर मला चहा 4 बार सांगावं लागत आहे. रानात गेली मला ठेवी तर राव ज्याला राख. जीना है बिस्कुट खा के जीवो. काय करतो रे? झालं आले होय. नाश्ता करतोय. खायचं मला नको. तूच खाया ना. बिस्किटवर पार्लेचे बिस्किटवर पाणी ओतून खातो. काय पाण्यात बुडून खाताने बघितले मी. डेपुटी जर बुडून खाल्ले ना गळून जातात. एवढं नुकसान होतं बिस्किटाचं. मग अरे तुला एवढी भूक लागली होती तर मला सांगायचं ना. मग तिथं भाकर दिली तुला मी. चल. नाही डेपुटी मला काय कोणाचं वजन नाही घ्यायचं. अरे वज काय? त्यात जो अर्धी एक भाकर खायला काय वज आहे? नाही आता माझ्या बिस्किटावर भागन. दुपारचं भागले पण संध्याकाळी तुमच्या संग नक्की जेवण डेपुटी मी. बरोबर. तेवढे ना बाईसाहेबाला सांगा गावरान अंड्याची भाजी करायची. असं ना. लय चातरा रे. मला म्हणतो कोणावर वजन नाही व्हायचं. बरोबर ऑफर देतो. असा करीन ना तुला. तुमच्या इथे हिंडाते 2-4 कोंबड्या म्हणून म्हणलं डेपुटी. हा देतो भाऊ देतो. आता माझ्या कोंबड्या जायच्या. बिस्किट खायची का? हा नको. आता बिस्किट खाय आराम करतो आता. तेवढेच मला उद्याच्याला बी होती. हा हा. बाया 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 अलीकडे जाडूचे मंडळ. ओ डिपुटी आमच्या यांनी बघितले का? हा आलेत ना. साहेब बसलेत तिथं. कुठं? ते काय आमच्या मागे गेले. आता ते काय त्यांना आम्ही हेच घेतले, अंधनच घेतलंय. मला माहित होतं ते आले का तुम्ही बी येणार. तिथे बसले. हा या जा जा जा. नमस्कार. हो उडा चला घरी. कोण आहे बाई तू? कोण आहे बाई तू? मग बायको मी बायको. उठा चला घरी. ओ डेपुटी अरे बायको आली का? इकडे बघा सैतान. कुणाला म्हणताय? डेपुटी तुम्हाला म्हणले जा तिथं तुझा नवरा आहे म्हणून. कुणाचा नवरा? कुणाचा म्हणजे? अरे नवरा बिवरा कोणाचा? मला बायको बिकू कोण नाही. चालली याड लागले काय? लग्न वाजवत गाजवत लग्न करून आणलंय. मंगळसूत्र घालून कुणाची बायको आहे आणि आता चाला की माझ्याबरोबर भांडणं करून. अरे हे तो पस्तावा झालाय लग्न लावून. ह्या ढाळणी संघ हे दिवस आलेत. अरे जाल्या
पाहिला ना वादी होता वादी, तो त्याची शेंड्याच कापून टाकलाय वादीचा. आता काय करू म्हणजे घरी चला, इथं वापा येतील. कोण घरी येणार नाही, डेपुटीने मला इथं दत्तक घेतलेलं आहे. दत्तक डेपुटीचं जे नाही ते काम करणार आहे मी. चल चल निघ, चला घरी. लागले तुम्ही नाटक करायला. बाईला सांगा ना. हा घेऊन जा तिला, घेऊन जा. चल. बाई, मी बाई आहे. तू बाईचे. अहो बायको मी धडधडी दिसला का तुमच्या डोळ्याला? बायको म्हणून तर माझं नशीब फुटलंय सगळं. चल निघ, चल जाय. निघ काय कामा, जरा तुमच्याकडे बघतीस मी. आले जरा काय बघणार माझ्या बरोबर बडबड बडबड करते. मला लागली सांगायला. डिपुटी, तुम्ही मानवराला दत्तक घेतलंय का? कोण म्हणले? कोण म्हणलं म्हणजे? मानवरा खुशाल म्हणतोय दत्तक घेतलं. पण दत्तक घेतलं बी असन, मग एकटंच कसं काय दत्तक घेतलं? त्यांचं लग्न झालंय, त्यांची बायको पण दत्तक घ्यावी लागते. मग मला बी दत्तक घ्या. ताई तुम्ही येड्या आणि ते झाल्या बी येड्या. असं दोघं म्हणा नको नको केलंय माझं. ते आलं रगन फिग घेऊन म्हणला मला बायकोनी तुमच्या जुलमाविषयी एवढं सांगितलं. त्यांनी म्हणला इतका जाच करते मला. मी म्हणलं बाबा बायका सगळ्याच्याच जाच करतात, तिला समजून सांगा. तुमचं म्हणणं काय मी जाच करते का? मग तुम्हाला पटलं का ते? अहो नाही नाही नाही, मला माहितीये तुम्ही किती सोजवळ बाई येत. तुम्ही त्याला काहीच बोलत नाही. तुमच्यासारखी सोजवळ बाई गावात नाही. मी त्याला समजून सांगत होतो बाबा तो या बायको सारखी बायको नाही. पण तो म्हणला आता मी म्हणलं नवरा बायकोचं कुठं बी होतं, नको हे करू. पण ते म्हणला डेपुटी संध्याकाळ 5-6 वाजेपर्यंत तिचं तोंड बघायची माझी इच्छा नाही. 6ला तुम्ही काळजी करू नका. 6ला ते बरोबर तुमचं त्याला ध्यान येईल. मग त्याला अंड्याची पोळी बिळी करून ठेवा. ते गावरा अंड्याचं घालून करायला सांगितलं तुम्हाला त्यांनी. तुम्ही का ठेवून घेतलं? पण तुम्ही हाकलून द्यायचं ना त्यावेळेस जा घरी म्हणून. तुम्ही कशाला ठेवून? मी हाकलेलं तुमचा कुत्रा लापट हे कुत्र्यापेक्षा लापट आहे. काय बोलताय डिपुटी? हे मानवराल कुत्रा बोलता का तुम्ही? माझ्या तोंडासमोर नाही नाही नाही, तुमच्या नवऱ्याला नाही कुत्रा बोललो. कुत्र्यापेक्षा लापट आहे म्हणजे कुत्र्यापेक्षा चांगला आहे असं म्हणलं मी. कुत्र्याचा अपमान नाही करणार. माझ्या समोर अजिबात मानवराल नाव नाही ठेवायचं. फक्त त्याला कुत्रा मीच म्हणणार. तुम्ही कुत्रा म्हणा, त्याला काही म्हणा, मी कशाला कुत्रा म्हणू? आणि तो काय कुत्रा आहे काय? मी कुत्र्याला कधीच कुत्रा म्हणत नाही. मी कुत्र्याला सगळं चांगल्या नावाने हाका मारतो. माझ्या कुत्र्याचं नाव मोती. मी कुत्र्याला सगळं कुत्रा म्हणत नाही. कुत्र्याला कुत्रा म्हणलो. आणि तुमच्या नवऱ्याला कुत्रा म्हणत का? काही म्हणता तुम्ही असं कुत्रा बित्रा म्हणू नका. चांगला माणूस येतो. तुम्ही जा 6 वाजता येईन तो. मला काय ते सांगू नका तुम्ही. चला त्यांना बाहेर काढून द्या. बरं एक काम करा, थोडा वेळ मी त्याला समजून सांगतो. जा आता वादाने वाद शब्दाने शब्द वाढवतो. तुम्ही घरी जा, गावरान अंडे घ्या कुठंतरी आणि त्याला कालवून ठेवून टाक. मी सांगतो गावरान अंडे केली म्हणून. ते बघत पळत येतोय. बघा डिपुटी, जर तुम्ही 6च्या आत त्यांना तुमच्या घराच्या बाहेर नाही काढलं तर हिथं ना मी काय करेन माहिती का? डायरेक्ट ना पोलीस स्टेशन गाठीन. हिथं नाही येणार. तुमच्याच नावाची केस करीन. तुम्ही माझ्या नवरा ठेवून घेतला. काळजीच करू नका. मी 6च्या आत लावतो. नाही पोलीस स्टेशन खोला. अरे बाई शामराव कुठं चालले? कुठं गावात चाललो होतो. अहो तुमच्या दुकानात यायला लागली होती. तुमच्याकडे गावरान अंडी आहेत का? गावरान अंडी? हा अरे काय येडीबिडी झाली काय तू? गावरान कोंबड्यात कुठं राहिला तेव्हा गावरान अंडी भेटते ना आता. बॉयलर आहे, बॉयलर चालते का? नको, त्याच्या मड्यावरती घालायचेत ना. ती गावरानच अंडी पाहिजेत. मेला काय? कोण मेला काय? कोणाच्या वाड्यावर टाकायची अंडी? माझ्या नवऱ्याच्या. कवा गेला? अहो गेला म्हणजे असं मेला नाही माझा नवरा. मग ती म्हणतात ना तशी मन असती, त्या मडावर खायला घालते. अरे पारे अशी कस काय बोलते तू? ओ बाबा तुम्ही पारे कशी काय म्हणले मला? फक्त अधिकार माझ्या नवऱ्याचा आहे. मला पारे बिरे म्हणायचं नाही, मला रुपा म्हणायचं. त्यो फक्त जालू शेठ त्याचाच अधिकार आहे. आपण म्हणायचं नाही. मला वाटलं दुसरं नाव पारू असं. ते प्रेमाने बोलतात मला. तुम्ही मला फक्त रुपा म्हणायचं. रूपा हा असं म्हणायचं. बरं ऐक ना रूपा, हा काय झालं काय पुढे? काय सांगू आबा तुम्हाला? त्या डिपुटीनं माझा नवरा दत्तक घेतलाय. काय? हा आयला मी काय मेलो होतो का? हा शाबे, मग तुम्हाला काय तिथं दत्तक जायचंय का? माझं पहिलं प्रॉब्लेम सॉल्व करा. काय तिथं मानवरा दत्तक घेतलाय. घरी यायचं तर नाव घे ना मानवरा. काय करू माझं डोकं चाललं नाही. वर मारून डिपुटी मला म्हणतात. रुपावहिनी तसं नाही तो खेळ. बरोबर मला कळलं ते. कसला खेळ? राजकारणच म्हणायचं त्याला. आबा हे तुम्हाला माहित नाही. सध्या आता कसं झालंय, पाऊस पडलाय, आगोड सुरू झालेली. आता शेतीतल्या कामाला माणूस पाहिजे. बरोबर आहे की नाही? डेपुटीने काय केलं? बरोबर शाळा गेली. जाल्याला म्हणला दत्तक घेतो तुला असंच ना. आणि मग ठेवून तिथं. आता काय संध्याकाळी 1 90 दिली दिवसभर कामाला गडी मोकळा ना, पैसे ना, पाणी, बस हलवीत हात. आता काही येत नसतो त्यो. नाही येत नाही ते. अयो म्हणजे आज आपल्या ना असून काय? मग तसंच नाही तर मग काय? नाही ओ डिपुटी चांगला माणूस आहे. ते अशी कशाला करतील? मग राहू दे.
नाही हो मानावर मला घरी आणायचंय परत भांडणं झाली म्हणून काय लोकांच्या दारात ठेवणार आहे का नाही, मी खरंय, लोक खरंय. मला क्षण घालतील ना तोंडात नवरा तिथं राहतो म्हणून काय करू माझं डोकं एक तू काम अजिबात कर. काळजी नको करू आबा आम्ही तुझ्या पाठीशी आहेत हाय ना? आपण आत्ताच्या आता धडक डेप्युटी करता जायचं आणि आंदोलन मोर्चाच काढायचं हा मानावर बाहेर काढायचे चला हा, चला चला तुम्ही चला. डेपुटी मुर्दाबाद बंद करा बंद करा हे नाटक बंद करा हा डेपुटी मुर्दाबाद मुर्दाबाद पारुचार आपली सॉरी रूपाच्या नवऱ्याला मुक्त करा मुक्त करा डेपुटी माझ्या नवऱ्याला मुक्त करा मुक्त करा अन्याय बंद करा काय रे काय आडावाडा लावलाय तुम्ही कशाला दत्त घेतला मग जालूला आणि त्यांना मी म्हणलो होतो मला बी दत्तक घ्या मला नाही घेतलं दत्तक नुसतं त्यांना घेतलं लागलंय त्या बाळाला दत्तक घ्यायला ते रुसून आलंय बसलंय ते घोषणा बिष्णा बंद करा दारापुढे आरडू नका माझ्या चांगल्याची दारं आहे ती सोडा त्याला मग बाहेर मग बाहेर कोण सोडा. म्हणतं धरलं काय त्याला झाल्या काय झाल्या आला का जालू घाबरू नको आम्ही आलोय तुला सोडायला काय झालं? धरून ठेवले चला न घरी हे गप. ही मला नाही जायचं डेपुटी बाहेर ओ तुम्ही तर मला प्रेमाने बरं, काय पारू म्हणते? मी पारू काय म्हणते? म्हणता अरे चला जालू, न घरी तू आहे ना अजिबात घाबरू नको यांना काय असं ते आमच्या समोर बोला आम्ही दोघं आलेलो आहे आता पोलीस कंप्लेंट करू पण तुला बाहेर काढू आम्ही तुला माहित नाही डाव आहे तुला काम करून घ्यायचं कोण फुकट फाकाट तू बाहेर ये, चल कोण मी बसून खातोय आपल्या केक बिस्किट पुढे येणं जराशी. हा, ये ना पुढं, ये ना. राताळ पाळीतो ये, ये. याच्यावर मा काम राहिले का तो काम करायला लेकरू का माहित मला घाबरू नका तुम्ही नाही, मी नाही, मी घाबरत नसतो सदा बोला घेऊन येईन वतनदार घराण्याला तुम्हाला सांगतो तुम्ही इथं. घेऊन येईन ना हा तुम्ही डेपुटी आहे तुम्ही सदस्य आहे. तुझं मग घोळा फोडा पाहिजे नालाय का फोडा त्याचा घोडा नाही नाही हे जालू तुझ्यासाठी आलोय आम्ही आलटा बरडा माझ्या दारा पडू नको तू ये ना राहूच नको माहिती ते घेऊन चल. हा, चला घरी जाऊ लवकर घेऊन या मला नाही जायचंय या काळ्याच्या घरी मी तिच्या सोबत नाही अहो, मॅम, जालू लग्न अरे केलं की येडं करू तुम्ही? नको, चल घरी काय मी दत्तक घेतला काय तू माझ्यावर अधिकार काढायला लागला या इकडे रोज राहणार नको तू बायको येऊन रोज येवणार किंवा गावात पॉलिटिक्स खेळणार पण वाटत आमच्या दत्तर घेऊन तो राहणार डेपुटी त्यांचा संसार मोड नका तुम्ही त्या पाठवून त्याला चल ये तुम्ही बाहेर जर नको रे राव माझ्या माईट बोलू मी कशा सावतर बोलू तुम्ही जर माझा संसार मोडला नाही यांना जर घरी नाही पाठवलं तर मी तुमच्या बायकोला नाव सांगणार आणतो. हा. चल पटकन माझा संसार मोडला म्हणून मी नाव सांगत असते ताई साहेबांना संसार मोठा आहे मी कशाला संसार मोठो तुमचा हा. जा त्याला घेऊन किती वेळ लावताय तुम्ही सगळं गाबाळ घेऊन या ये घाबरू नको ये हा या लवकर या आला 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 जालू आला आपला इकडून दरवाजा ये घाबरू नको तू ये आम्ही आहेत ये कोण घाबरते हा गेलाऊन बरं झालं लावलं तुम्ही झाल्या बायको पळाली माझ्या दांडा बागितली आ? आणि तुम्ही याला अयो हा? थांब श्याम्या. ओ डिपुडी मागावला कसं मारतो तुम्ही ओ डेपुटी चला वगळा जाल्याच्या हातात जर दांडा बघितला ना कोणी थांबत नसतं आपल्या पुढं चला उघडा 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 पुढं चाललो माझ्या घरी